नमस्कार, मी समृद्धी जाधव. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. आजच्या दिवसभरातली सगळ्यात महत्त्वाची बातमी किंवा सगळ्यात महत्त्वाची घडामोड ठरली ती रुपाली चाकणकरांची एसआयटी चौकशी. जवळपास 6 तास ही एसआयटी चौकशी चालली. या चौकशीच्या नंतर रुपाली चाकणकर या चौकशी ज्या ठिकाणी त्यांची सुरू होती त्या एसआयटीच्या कार्यालयामधून तिथून बाहेर पडल्या. त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ लगेचच त्यांची चौकशी ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली होती त्या एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते या सुद्धा लगेचच त्यांच्या गाडीमधून बाहेर पडल्या आणि त्याच्यानंतरच काही पत्रकारांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न सुद्धा केला. त्यांना आतमध्ये नेमकं चौकशीत काय काय घडलंय हे सुद्धा विचारलं आणि अगदीच 20-25 सेकंदांचा एक माध्यमांना त्यांनी बाईट दिला आणि त्यानंतर लगेचच त्या पुण्याच्या दिशेने रवाना झाल्या. मात्र जे काही या 6 तासांच्या चौकशीत घडलंय, मुळात तिथे काय काय घडलंय हाच प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे, की नेमकं या चौकशीत काय घडलं, काय विचारलं गेलं आणि त्या सगळ्यावरती रुपाली चाकणकर यांनी नेमकी काय काय उत्तरं दिली. आत्ता तरी रुपाली चाकणकर यांनी याविषयी कुठलाही खुलासा केलेला नाहीये. मात्र रुपाली चाकणकर जेव्हा चौकशीसाठी जात होत्या तेव्हाची त्यांची एकंदरीत बॉडी लँग्वेज, बाहेर आल्यानंतरची त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा कॉन्फिडन्स, हे सगळं पाहता रुपाली चाकणकर यांची जी काही चौकशी झाली आहे हा केवळ दिखावा आहे का? रुपाली चाकणकर यांना क्लीन चिट दिली जाणार आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. अर्थात या सगळ्यावरती उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा एक पोस्ट केली आणि या पोस्टच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी हाच प्रश्न उपस्थित केलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे खरंच रुपाली चाकणकर यांना क्लीन चिट मिळणार आहे का किंवा अचानकच क्लीन चिटच्या चर्चा दबक्या आवाजात नेमक्या का सुरू झाल्यात या सगळ्यावरती आपण बोलणार आहोत. मुळातच आज जेव्हा सकाळी असं कळलं की रुपाली चाकणकर यांची चौकशी होणार आहे त्याबरोबर माध्यमांच्या अनेक वाहनांनी त्यांना फॉलो केलेलं होतं. अगदी नाशिकपर्यंत फॉलो केलं. मध्ये-अधे 2-3 ठिकाणी त्यांनी स्टॉप घेतले आणि नंतर त्या नाशिकमध्ये एसआयटीच्या चौकशीसाठी दाखल झाल्या होत्या. आत्तापर्यंत याआधी एकदा असं कळलेलं होतं, की रुपाली चाकणकरांना एसआयटीनं समन्स बजावलंय आणि त्यावेळेस त्या चौकशीसाठी जाण्यासाठी टाळाटाळ करतायत असं म्हटलं गेलं. नंतर मात्र स्वतः चाकणकरांनी सुद्धा असा एक निरोप माध्यमांना दिला होता. त्याचबरोबर एसआयटी कडून सुद्धा सांगण्यात आलं, की आम्ही कुठल्याही पद्धतीचं समन्स बजावलंच नाहीये. त्यामुळे मुळातच अशोक खरातच्या सगळ्यात जवळ कोण होतं, सगळ्यात जवळचे संबंध कुणाशी होते, तर ते होते रुपाली चाकणकरांची. मग असं असताना रुपाली चाकणकर यांचीच चौकशी का केली जात नाही? हा सवाल अनेकांनी उपस्थित केला. महिना दीड महिना गेला जर आपण संपूर्ण पाहिला तर रुपाली चाकणकर हे नाव माध्यमांच्या समोर न येता माध्यमांमध्ये सर्वत्र चर्चेमध्ये राहिलं. कारण रुपाली चाकणकर यांची न होत असलेली एसआयटी चौकशी. मुळात त्यांची चौकशी का केली जात नाही असा प्रश्न अनेकदा विचारला गेला असताना आज अचानकच त्या चौकशीसाठी दाखल झाल्या. कदाचित याआधी त्यांना समन्स बजावलेलं असू शकतं किंवा अनेकदा समन्स न बजावता सुद्धा थेट चौकशीला बोलवलं जातं. तशी सुद्धा प्रक्रिया असते. सो आज जेव्हा त्या चौकशीसाठी दाखल झाल्या आणि या चौकशीमध्ये नेमकं काय काय घडलंय याविषयीची काही माहिती सूत्रांच्या हवाल्यानं समोर येताना पाहायला मिळतेय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 6 तास जी चौकशी झाली आहे त्यातली 2 तासांची चौकशी ही स्वतः एसआयटीच्या प्रमुख असलेल्या तेजस्वी सातपुते यांनी केलेली आहे. उरलेले 4 तास चौकशी कुणी केली आहे याविषयी माहिती नाही. कदाचित त्यांच्या अंडर असलेले बाकीचे जे तपास अधिकारी आहेत त्यांच्याकडून ही चौकशी केलेली असू शकते. मुळातच सुरुवातीचा पहिलाच प्रश्न जो आहे तो या प्रश्नाने या सगळ्या चौकशीला सुरुवात झाल्याचं सांगितलं जात आहे, की तुमचे आणि खरातची मुळातच ओळख कुठे झाली किंवा तुमचे हे जे काही आध्यात्मिक संबंध आहेत, कौटुंबिक संबंध आहेत, हे संबंध सुरुवात कसे झाले, सुरू कसे झाले, हा सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला प्रश्न होता, असं सूत्रांच्या हवाल्याने कळतंय. त्यानंतर मात्र अनेक प्रश्नांची सरबत्ती त्यांच्यावरती करण्यात आली. सगळ्यात महत्त्वाचे काही प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे अर्थातच तुमचे आणि खराचे संबंध जे काही होते ते केवळ आध्यात्मिक, कौटुंबिक होते का? या व्यतिरिक्त तुमचे काही आर्थिक संबंध होते का? तुम्ही अशोक खरातच्या कर्वे काय-काय नेमक्या पूजा करून घेतलेल्या आहेत? या पूजांच्या माध्यमातून काही आर्थिक हितसंबंध या सगळ्याशी जोडले गेले होते का? रुपाली चाकणकरांव्यतिरिक्त अनेक राजकीय नेते खरातकडे यायचे. या नेत्यांना नेमकं कोण आणायचं? असे सुद्धा प्रश्न विचारले गेले. त्याचबरोबर तुम्ही 2दा या शिवनिका संस्थांवरती ट्रस्टवरती गेलेला होतात, सदस्य होतात. मग असं सगळं असताना तुम्हाला शिवनिका संस्थांचे गैरव्यवहार किंवा अशोक खरातचे गैरव्यवहार खरंच ठाऊक नव्हते, की तुम्ही या सगळ्याकडे डोळेझाक करण्याचा प्रयत्न केलात? असे अनेक प्रश्नांची सरबत्ती आज झालेली आहे रुपाली चाकणकरांवर. इव्हन या सगळ्यामध्ये त्यांच्या बहिणीची जी काही पतसंस्थेमध्ये खाती आहेत, त्याविषयी सुद्धा विचारणा करण्यात आली आहे. त्यांना खरंच या सगळ्याविषयी माहिती नव्हतं का चाकणकरांना? म्हणजे रुपाली चाकणकरांना त्यांच्या बहिणीची खाती वगैरे आहेत, त्यांच्या नावे खाती आहेत, हे सगळं खरंच ठाऊक नव्हतं का?
हे सुद्धा विचारलं गेलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत जर आपण बघितलं तर रुपाली चाकणकर आणि अशोक खरात या दोघांचे कौटुंबिक संबंध, आर्थिक संबंध, पूजा अर्चा, राजकीय कनेक्शन्स, त्याचबरोबर आतापर्यंत खरातनं जे काही केलं याचा कुठलाही संबंध रुपाली चाकणकर यांच्याशी आहे का, असे अनेक प्रश्न त्यांना विचारले गेले आणि त्या सगळ्याच प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. आता मुळात काय घडलंय की हे सगळे प्रश्न विचारले गेलेत वगैरे, हे तर सगळं होणारच होतं. पण रुपाली चाकणकरांना क्लीन चिट दिली जाणार आहे का, हा जो काही एक प्रश्न दबक्या आवाजात सध्या चर्चेला जातोय, त्याचं मूळ कारण एक आहे, ते म्हणजे रुपाली चाकणकरांना एकतर इतक्या दिवसांपासून चौकशीसाठी बोलवलंच नाही. या प्रकरणामध्ये अवघे 7-8-10 दिवसांमध्ये आता चार्जशीट दाखल करायचंय आणि तेव्हा रुपाली चाकणकरांना चौकशीसाठी बोलवलंय, अगदी शेवटच्या टप्प्यात. दुसरी गोष्ट, शेवटच्या टप्प्यात जरी चौकशीला बोलवलेलं असलं तरी सुद्धा रुपाली चाकणकरांचे एकंदरीत भाव बघता किंवा त्यांच्या चेहऱ्यावर असलेला कॉन्फिडन्स पाहता, जाताना सुद्धा त्या असं म्हटलेल्या होत्या चौकशीसाठी की मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल आणि तपासात सहकार्य करेल. तिथून आल्याच्या नंतर सुद्धा जेव्हा त्यांनी माध्यमांना बाईट दिलाय, त्यामध्ये सुद्धा त्या तसंच म्हणतायत की मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. माझ्या सगळ्या उत्तरांनी तपास अधिकाऱ्यांचं समाधान झालं असेल असं मला वाटतंय. या पुढच्या काळात सुद्धा जर माझी चौकशीमध्ये, तपासामध्ये काही मदत लागली किंवा माझी चौकशी करायची असल्यास मी पुन्हा एकदा हजर होईल, असं म्हटल्या आणि त्या गेल्या. यामध्ये त्यांना काय काय प्रश्न विचारलेत असं विचारलं गेल्याच्या नंतर त्यांनी इतकंच म्हटलं की अहवालामधून सगळं काही समोर येईल असं म्हटल्या आणि त्या लगेचच निघाल्या. त्यामुळे मुळातच त्यांची एकंदरीत बॉडी लँग्वेज पाहता किंवा याच रुपाली चाकणकरांना जेव्हा त्यांच्या दोन्ही पदांचे राजीनामे द्यावे लागलेले होते तेव्हाची त्यांची बॉडी लँग्वेज, आत्ताची त्यांची एकंदरीत बॉडी लँग्वेज पाहता बदल जाणवतोय. रुपाली चाकणकर या थोड्याशा निर्धास्त आहेत का किंवा थोडं त्यांना या सगळ्याचं अजिबात टेन्शन वगैरे नाहीये, असे एकंदरीत भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर मुळातच अंजली दमानिया यांनी सकाळी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यामध्ये त्या असं म्हटल्या की मी खूप दिवसांपासून ही मागणी करत होते की रुपाली चाकणकरांना चौकशीसाठी बोलवलं गेलं पाहिजे, पण या चौकशीला त्यांना बोलवलं जात नव्हतं. त्यानंतर मी स्वतः डीजींना या सगळ्यामध्ये पत्र लिहिलं आणि त्या पत्राच्या नंतर, निवेदनाच्या नंतर मग आता कुठेतरी रुपाली चाकणकरांची चौकशी होतीये. मात्र चाकणकरांची चौकशी होऊ नये, त्यांना या प्रकरणामधून वाचवलं जावं, यासाठी सुनील तटकरे हे सातत्यानं प्रयत्न करत होते. अगदी पहिल्या दिवशीपासून त्यांचे खूप प्रयत्न झाले आणि त्यांच्या या प्रयत्नामुळेच आतापर्यंत ही चौकशी कदाचित टळलेली होती आणि आता ही चौकशी झाली आहे. त्यामुळे जी काही शेवटच्या टप्प्यात चौकशी करण्यात आली आहे, ही केवळ दिखाव्यासाठी केली जातीये का? हा निव्वळ फार्स आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि अर्थातच सुषमा अंधारे यांनीच त्यांच्या पोस्टमध्ये असं सुद्धा म्हटलंय की क्लीन चिट मिळणार आहे वगैरे या पद्धतीच्या काही चर्चा सुरू झालेल्या आहेत. या चर्चा नेमका कोण करतंय? चर्चा कशाच्या आधारावरती सुरू आहेत? याविषयीची कुठलीही माहिती नाही. मात्र एकंदरीत आज जे काही दिवसभरामध्ये घडलेलं आहे ते पाहता असं कदाचित वाटतंय की रुपाली चाकणकर यांना या प्रकरणामध्ये सेफर साईड बाजूला काढायचं आणि एकट्याच अशोक खरातला अडकवायचं, अशा पद्धतीचं काही प्लॅनिंग प्लॉटिंग झालंय का? असा सवाल अनेक महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विचारला जातोय किंवा अनेक विरोधकांकडून सुद्धा तसे शंका जी आहे ती व्यक्त केली जात असलेली पाहायला मिळते. त्यामुळे एकंदरीतच आज रुपाली चाकणकरांच्या चौकशीत त्यांनी नेमकं काय काय उत्तरं दिली आहेत याविषयीची कुठलीच माहिती समोर आलेली नाहीये. कदाचित टप्प्याटप्प्यानं त्याचा सुद्धा खुलासा होईल. पण आज जी काही चौकशी झाली, या चौकशीतून खरंच काही साध्य होणार आहे का? रुपाली चाकणकर आणि अशोक खरातचे जवळचे असलेले संबंध, याविषयी ज्या ज्या प्रश्नांची उत्तरं अपेक्षित होती, त्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं खरंच मिळालेली आहेत का? रुपाली चाकणकरांनी खरोखर ती उत्तरं दिलेली आहेत का? केवळ हा सगळा 6 तासांच्या चौकशीचा फार्स होता. खरं तर ही चौकशी खूप आधी होणं अपेक्षित होतं. ती इतक्या उशिरा का झाली याच प्रश्नाचं उत्तर अद्याप कुणाकडेच नाहीये. त्यामुळे मुळात आज जी काही चौकशी झाली ही केवळ विरोधकांची तोंड बंद करण्यासाठी किंवा जनतेला दाखवण्यासाठी झालीये का? की या सगळ्यामधून खरंच काही साध्य होणार? हा खूप मोठा प्रश्न सध्या संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे. अर्थात या सगळ्यामध्ये आता चार्जशीट लवकरच दाखल होणार आहे. त्या चार्जशीटमध्ये या सगळ्या विषयीचा खुलासा असणार आहे. किती जणांची चौकशी झाली, कुणी कुणी चौकशीमध्ये काय काय म्हटलेलं आहे आणि कुणी कुणी चौकशीमध्ये कशा पद्धतीची उत्तर दिली आहेत, कुणी उत्तरं टाळण्याचा प्रयत्न केलाय, हे सगळं काही इन डिटेल या चार्जशीटमध्ये असणार आहे. पुढच्या अगदीच आठवड्याभरामध्ये चार्जशीट दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चार्जशीटच्या माध्यमातून आता नेमकं काय समोर येतंय आणि रुपाली चाकणकरांनी जे काही म्हटलं असेल ते सुद्धा याच चार्जशीटमधून समोर येणार आहे. त्यामुळे आता
चार्जशीट दाखल होण्याची वाट प्रत्येक जण पाहतोय. त्यातूनच कदाचित या संपूर्ण प्रकरणाचा आणि आतापर्यंतच्या चौकशीमध्ये केवळ एसआयटीने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे. त्यामध्ये सुद्धा त्यांचं जे निवेदन होतं ते त्यांनी केलं आणि लगेचच तेजस्वी सातपुते या निघून गेल्या. माध्यमांच्या कुठल्याही प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली नव्हती. त्यामुळे या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं चार्जशीट मधून मिळणार आहेत. त्यामुळे आता हे चार्जशीट कधी दाखल होत आहे हे पाहणं तर महत्त्वाचं असणारच आहे. मात्र ज्या प्रश्नाची आता सध्या सर्वत्र चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे, की रुपाली चाकणकरांना या सगळ्यामध्ये क्लीन चिट मिळणार का? ती मिळणार की नाही? हे सुद्धा आपल्याला चार्जशीटच्या माध्यमातूनच लक्षात येणार आहे. त्यामुळे आता चार्जशीट कधी दाखल होत आहे हेच पाहणं महत्त्वाचं असेल. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.